होता का येशू? जेव्हा तो आला होता 2000 वर्षांपूर्वी, त्यांनी खूप चांगले चांगले काम केले, हो की नाही? खाऊ घातलं लोकांना चमत्कारांनी, आणि मुर्दों को जिंदा किया म्हटलंय. आणि केलं का खरंच त्यांनी? जे इम्पॉसिबल होतं. अनेक गोष्टी जादूगारांना करणं शक्य होतं, परंतु एक गोष्ट कुठल्याच जादूगाराला आजपर्यंत शक्य झालं नाही किंवा कुठल्याही महान व्यक्तीला शक्य झालं नाही, ते म्हणजे मेलेल्या व्यक्तीला जिवंत करणं. काय येशू जिवंत करू शकला? कारण तो स्वतः त्याचं इंट्रोडक्शन करताना किती वेळा काय काय म्हणतो बघा. तोच मार्ग, तोच सत्य आणि तोच जीवन आहे. जीवन त्याच्याकडेच आहे. स्तोत्र 104 मध्ये खूप सुंदर, तुम्ही वाचा नंतर, त्याच्यात म्हटलेलं आहे, तो श्वास देतो आत्म्याद्वारे आणि तोच घेतो. म्हणजे त्या ज्याला पाहिजे तेव्हा त्याला उचलतो, तो स्वतःकडे बोलवतो, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा एक नवा आत्मा देऊन या पृथ्वी तलावर एक जन्म देत असतो. तोच घेणारा आहे, तोच देणारा देखील आहे. आणि जे गाणं गायलं आपण नाही का, की मुर्दों को जिला, अजून एकदा गाण्याचा वेळ मध्ये येईल नाही का. हे मृतांना जिवंत करण्यासाठी एक व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने अशा वेळी जिवंत केलं, ते जगिक तत्वज्ञानानुसार इम्पॉसिबल होतं. काही मृतांना जिवंत करण्यामध्ये तात्विक मतभेद होऊ शकले असते, परंतु सर्व तात्विक मतभेदांना छेद देऊन, झाले का तुमची अक्कल पाजळून असं म्हणायला हरकत नाही, तुमचं शहाणपण सांगून झालं का, तुमची ज्ञानाची नाही का खूप मर्यादा ओलांडून झाली का, इट्स ओके, आता करून दाखवू, आणि मग केलं, असा तो देव आहे. आणि हे सांगणारा जो त्याचा अगदी हृदयाचा जवळचा शिष्य योहान काय म्हणतोय ते आज आपण पाहूयात. योहान कृष्णवर्तमान 11वा अध्याय 1 ते 4 वचन आपण वाचूयात, आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला त्याची महिमा पाहायला मिळणार आहे. येस, वी गॉट इट. लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था या त्याच गावच्या होत्या. ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता. म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की, प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. हे ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा यासाठी आहे. आमेन, आमेन. आता इथे लाजर म्हणल्यानंतर सगळ्यांना माहित आहे, हो की नाही? इथं काय झालं होतं लाजराचं? बघा, परत एकदा गायचं. 4 दिन का बरबंद आती उसमें से दुर्गंध, वो को न था कोई विश्वास, यीशु ने पुकारा, लाजर बाहर निकला, यीशु ने दिया लाजर को जिला. 4 दिन का बरबंद आती उसमें से दुर्गंध, लोगों को था कोई विश्वास, यीशु ने पुकारा, लाजर बाहर निकला, यीशु ने दिया लाजर को जिला. यस, बस, किती छान. कोणालाच शक्य नाही, कोणाला विश्वास नाही, अशा वेळी येशूने काम केलं. पहिलं वचन, परत पहिलं वचन, हो की नाही? इम्पॉसिबल वाटत होतं. ते कसं इम्पॉसिबल होतं? तुम्ही करू शकाल का? आपल्याला त्याच्याहून मोठे अधिकार दिलेत, करू शकतो आपण. प्रॉब्लेम कुठं आहे? हा जर शोध लागला ना, अरे कदाचित इथं रांगा लागतील तुमच्या सगळ्यांसाठी. हे कदाचित इमारत पाडून, एक 100 मजली इमारत बांधून प्रत्येकाला एक कंपार्टमेंट द्यावं लागेल, हो की नाही? बाबा सुभाष, बाबा अनिल, माता अमृता, माता रोजमेरी, असं काय काय नावं ठेवून कंपार्टमेंट द्यावं लागेल. कारण ते चमत्कार जर किल्ली मिळाली तर लोकांची गर्दी पडणार, बाउन्सर नेमावं लागणार. थांबा, त्यांना भेटायला अजून आतमध्ये लोक आहेत. चमत्कारांसाठी रांगा लागतील. ती शक्ती खरं तर दिलेली आहे, खरं तर दिलेली आहे.
तो काय म्हणतोय, मी जाईन, कैवारी आत्मा तुमच्यावर येईल आणि मी जेवढे केलेत ना त्याच्याहून अद्भुत चमत्कार माझ्यापेक्षा अधिक तुम्ही कराल. आपण अजून त्याच्या लेवलला चालू नाही आणि त्याच्या अधिकचे कधी करणार, हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून तो जर उत्तर सापडलं ना, मग मात्र मी जे बोललोय ते खरं व्हायला वेळ लागणार नाही. आणि असे देवाचे सेवक पृथ्वीवर आहेत की ज्यांच्याकडे प्रार्थनेला आजही रांगा लागतात आणि त्यांच्या केबिनच्या बाहेर बाउन्सर आहेत. मी जे बोललोय ते सत्य पण आहे. जर तुम्ही तितकीच विश्वासाची पातळी गाठलात आणि जी गुरुकिल्ली सापडली की काय केल्याने मी प्रभू येशू ख्रिस्तासारखे किंबहुना त्याच्याहून अधिक त्यांनी सांगितल्यामुळं मी चमत्कार करू शकेन, आणि हे जर आपल्याला सापडलं तर निश्चित हे मी बोललोय तसं घडल्याशिवाय होणार नाही. गव्हर्नमेंटला देखील सिक्युरिटी पुरवावं लागेल तुम्हाला, गर्दी व्हायला लागली म्हणून. हे सगळं होऊ शकतं. पण असं होत होतं 2000 वर्षांपूर्वी. 12 बाउन्सर आजूबाजूला हिंडत होते. 12 लोक येशूला, शिवायचं नाही, 2 मिनिट सरक, गुरुजी येत आहेत, टीचर येत आहेत, रब्बा येत आहेत, सरक मसीहा काय म्हणायचं म्हणा, संदेष्टा येत असताना 12 बाउन्सर घेऊन हिंडत होतात. गरज होती, तितके चमत्कार घडत होते. जळणाऱ्यांची संख्या तर एवढी वाढली होती की आता जे सीन घडत आहे त्या सीनच्या अगोदर त्याला दगडमार करणारे होते. म्हणजे मोसेच्या नियमशास्त्रानुसार ज्यांनी नियमशास्त्र दिले त्याच नियमशास्त्राच्या आधी अपराधी ठरवून यांनी दगडमार करायला निघालेत. काय जमाना आहे ना. त्या नियमशास्त्रातला प्रत्येक अक्षर त्याच्या श्वासाने आलेला आहे, त्याच्या बोटांनी त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच देवाच्या विरुद्ध ज्या दगडावर त्यांनी लिहिलं, अशाच दगडाच्या सहाय्याने त्यांनीच मारण्याची हिंमत बघा किती आहे. कसं आहे ना सृष्टीक्रमातील हे क्रिएशन त्याचं, की क्रिएटरलाच ब्लेम द्यायला कमी पडत नाहीत. अशा परिस्थितीत त्याच्या सगळ्या शिष्यांनी सांगितलं, आणि येशू खूप हुशार होता. तो असाच कुठेही डेअरिंग करून जात नव्हता. कुठं जायचं आहे तिथं जायत होता. ते खरोखर तो चतुर होतास. म्हणजे कबुतरासारखं साळसूद आणि सापासारखं चतुर म्हटले ना, सेम वागण्याची पद्धत आपल्याला सांगितली, पण तो तसं वागत होता. कारण त्याचा क्रूस खांबावर जायची वेळ आली नव्हती, त्यामुळं तो दगडमारीच्या वेळेस तो सटकला आणि यहुदा प्रांतातून तो बाजूला यरिहोकडे निघून गेला. आणि ज्यावेळेस तो यरिहोमध्ये सेवा करायला लागला तर त्याचं एका फॅमिलीवर खूप प्रेम होतं. का तुम्ही असं आपली ओळख होईल का? या फॅमिलीसारखी ओळख होईल का आपली? मार्था, मरिया आणि लाजर या फॅमिलीवर प्रभू म्हणतो माझं प्रेम होतं. लोक म्हणतात की या फॅमिलीवर त्याचं खूप प्रेम आहे, तो खूप प्रेम करतो, तो मित्र आहे त्याचा. अशी आपली ओळख होईल का? खरंच प्रश्न आहे ना. असं लोक साक्ष देतील का गल्लीतले, अपार्टमेंट मधले, कॉलनीतील, की हे जे घर आहे ना याच्यावर देव खूप प्रेम करतो. या घरातील प्रत्येक व्यक्तीवर, मग तुमची नावं घेऊ शकता तुम्ही तिथं, जसं मार्था, मरिया, लाजर म्हटलंय तसं नावं घेऊ शकता, सुभाष, अमृता, अरुल, जसं तुम्ही तुमच्या नावं घ्या. असं म्हणून लोक साक्ष देतील का की या परिवारावर खूप देव प्रेम करतो? कारण हे कायम सुखात असतात, यांच्या चेहऱ्यावर स्माईल असते, सर्व संकटांपासून रक्षण करतो देव, आजारातून यांना उठवतो लगेच, किंबहुना आजारीच पडू देत नाही. अशा अनेक साक्षी आणि अनेक गोष्टी तुमच्याबद्दल लोक बोलतील का? आणि जर बोलत नसतील तर का बोलत नाही, हा एक प्रश्न आहे. आणि बोलत असतील तर देवाला गौरव, आणि जर देवाला गौरव द्यायचा असेल तर तसं आपण वागण्याचा प्रयत्न करू. बेथानी गाव, ज्याचं नाव आहे हाऊस ऑफ फिग्स, आपण बघणार आहे पॅशन वीकमध्ये, पुन्हा हे गाव येणारच आहे. आणि दुसरं एक नाव आहे हाऊस ऑफ अफ्लिक्शन, दुःखाचं घर किंवा अंजिराचं घर. आता आपण सध्याला अंजिराचं घर घेऊ, दुःखाचं घर घेतलं तरी काय हरकत नाही, कारण तिथं दुःखात घटना घडलेलीच आहे. लाजर नावाचा एक मनुष्य, ज्याचा लाजरचा अर्थच होतो काय, गॉड इज हेल्पर, गॉड हॅज हेल्प्ड, ज्याला देव सहाय्य करतो असा. खरं तर त्याचं ॲब्रिव्हिएटेड नेम आहे एलिएझर, कम्फर्टर. गॉड इज हेल्पर असं त्याचं नाव आहे. आणि तो लाजर इथं आजारी पडलेला आहे. आणि मरिया व तिची बहीण मार्था ह्या त्याच गावच्या आहेत. आणि हे बेथानी गाव कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला?
यरुशलेमेपासून जैतून डोंगराच्याकडे पूर्वेकडे, यरुशलेमेच्या पूर्वेकडे जैतून डोंगराच्या उतरणीला उंचावरच आहे, पण यरुशलेम उंच आहे, त्याच्या खाली बेथानी आणि मग खाली यार्देनेकडे. पण लक्षात घ्या, बेथानी गाव हे 2च मैल अंतरावर आहे. 15 फरलॉंग म्हणतात, म्हणजे 2च मैल अंतरावर असलेलं हे गाव आहे, जिथून येशू नाही का गर्दीच्या सणाच्या दिवशी, तो आता आपल्याला माहिती आहे पॅशन वीकमध्ये बघणार आपण, तो कसा बाहेर हॉटेलिंग सारखे येतो ना, आपण इथे गर्दी आहे, खूप जत्रा आहे आणि आपण बाहेर हॉटेलिंगला येतो, तसं ते बेथानी गाव होतं. आणि या गावी हे तिघं राहत होते आणि खूप प्रेम होतं येशूचं. आणि मग तेव्हा पुढे काय झालं, ज्या मरियेने प्रभूला सुगंधित तेल लावले त्या मरियेच्या बद्दल माहिती आहे. किती मरिया आहेत ना, क्रूस खांबाजवळ किती मरिया होते माहित आहेत? ठीक आहे, नंतर बघू. हा, मरिया मगदाली, येशूची आई मरिया, क्लोपाची बायको मरिया, ही मरिया नव्हती तेव्हा तिथे. ही लाजरची कोण आहे? बहीण आहे. खूप मरिया आहेत. असं असतात का? हो, मग किती जॉन आहेत गल्लीत. जॉन म्हणलं की जय जय बिरू, एक 5-6 जय येतात. हा, काय अंकल, काय बाबा, लक्षात येते. तसं हे नाव आहे. म्हणजे असं काय नाही की बाबा स्पेशालिटी कधी होते सांगू का, नाव कॉमन आहे, स्पेशालिटी तेव्हा होती. येशू पण नाव भरपूर जणांचं होतं तेव्हा. येशूही नाव होतं, जोशुआ पासून आलेले ते नाव आहे, लक्षात घ्या. येशू नाव होतं, पण नावाला महत्व कर्तृत्वामुळे होतं ना, कर्तृत्वामुळे त्या नावाला महत्व प्राप्त होतं. त्यामुळं तुमचेही नाव कॉमन असू शकतील, पण ज्याला नावारूपाला आणायचं असेल तर कर्तृत्व मोठं करा. ख्रिस्ताच्या वागण्या बोलण्यातून, त्याच्या आज्ञा पालनातून, सत्कर्म करण्यातून तुमचं कर्तृत्व मोठं करा आणि मग तुम्हाला ओळखलं जाईल. आणि तुमच्या नावाला जे जे जुळतात ना, त्यांची ओळख तुमच्यामुळे होईल. येशूचे मित्र लाजर, येशू ज्यांच्यावर प्रेम करतो अशी फॅमिली, मार्था, मरिया आणि लाजर. आणि येशू हे नाव अति उंच आहे, सर्वोच्च आहे, आणि त्यांच्याशी ते जोडण्याचा त्यांना प्रसंग आला. आपल्या केसांनी पुसले तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता. आणि मग मेसेज काय गेला, म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की प्रभूजी ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. एवढंच सांगितलं. बघा 4व्या वचनात काय का नाही, काही सांगितलं नाही, एवढंच सांगितलं, ज्याच्यावर तुमचे खूप प्रेम आहे तो आजारी आहे. या म्हटलं का? का पण म्हटलं नाही? ज्याच्यावर तुमचं खूप प्रेम आहे तो लाजर आजारी आहे, या असं का म्हटलं नाही? अहो, ज्याच्यावर प्रेम असतंय त्याला सांगावं लागतंय का? मेसेज काफी आहे, मेसेज पुरेसा आहे, हो की नाही? कविता सिस्टरांचं HB कमी आहे, पुढचं काय सांगायची गरज आहे? प्रार्थना करा म्हणून. हे आपलं कर्तव्य आहे, नुसतं कर्तव्य नाही, भेटून विचारणं काम आहे. कसे आहात आता तुम्ही? अजून प्रेम असेल तर घरी डाळिंबाचा डबा जायला पाहिजे, बीट जायला पाहिजे. हा, असंच असतं. प्रेमाची लेवल तुमची किती जास्त आहे त्याच्यानुसार काम ऑटोमॅटिक घडतं. मंडळीतलं नुसतं प्रेम असेल तर आपण म्हणतो ताई निश्चित तुमच्यासाठी मी प्रार्थना करणार, हो की नाही? खरंच प्रेम असलेली व्यक्ती मध्यस्थीत प्रार्थना करेल, पण नसलेली व्यक्ती निदान बोलून तर जाईल मी प्रार्थना करते आणि कधीच करणार नाही, ती गोष्ट वेगळी. पण समोरच्याला समाधान तर प्राप्त होतं की हा, मंडळीत एक व्यक्ती भेटली आणि म्हटली की मी प्रेयर करते. आणि दुसरा प्रेमळ असलेली खरंच प्रेयर करेल. अधिक प्रेमळ असलेली काळजीनी वस्तूंची एक गोष्ट नाही का, हे डबे येतील घरी, असं सगळं असतं हो. मग त्या प्रकारातलं हे प्रेम होतं. काही सांगायची गरज नव्हती येशूला, फक्त लाजर आजारी आहे बस, बस एवढं. अहो, तो किती बिझी आहे, किती बिझी आहे येशू. प्रचंड कामं करायचे. आता क्रूस खांबावर जायचे, शेवटचे 10 दिवस राहिले असतील बघा, त्यावेळेचं सीन आहे. वलांडणाचा सण येऊन ठेपलेला, सेम आपण पण त्याच वेळी पोहोचलोय, याच वेळी वचन चालू आहे. आता वलांडणाचा सण येऊन पोहोचलेला आहे. आता त्याचं जयस्थानी स्वागत होणार आहे. त्याला दगडमार देखील करण्याचा प्रसंग नाही का, खवळलेले लोक आहेत, त्याला धरून देणाऱ्यांना बक्षिसं होती. कारण तो इतका प्रसिद्ध होऊ लागला होता की त्यांचे धाबे दाणाणले होते की आपली सत्ता जाते की काय. यहुदी साम्राज्यातील सगळ्या नेत्यांना वाटत होते की आपलं काय पद जातं काय.
प्रमुख याजक देखील हादरला होता, म्हणून ते मारायला देखील टपले होते. प्रसंग इतक्या टोकाला पोचला होता, प्रभूला त्याची कामं पूर्ण करायची होती. आणि त्यावेळी हा निरोप आला आणि येशू काय म्हणतो त्यावेळेस, हे ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे, म्हणा हे आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा ह्यासाठी आहे. हा, तो आजारी ऍक्च्युली काय झालं होतं तुम्हाला सांगतो. तो जो होता ना, आता इथून तुमची पुढची सगळी स्टोरी माहित आहे. येशू किती दिवस लेट करतो, 2 दिवस नाही, तो 4थ्या दिवस होता. त्याला मेसेज मिळाल्यानंतर तो 2 दिवस थांबतो. किती दिवस थांबतो, हा 2 दिवसांनी जाऊ म्हणतो. पुढे तुम्ही स्टोरी वाचल्यावर कळेल, खूप आहे, 46 वचनांपर्यंत आहे. 2 दिवस थांबू म्हणतोय. लक्षात घ्या, येशूकडे ज्यावेळेस तर आजारीचा निरोप येतो का नाही, लाजर भाऊ त्याच दिवशी देवाकडे गेले. मेसेंजरला माहितच नाही, कारण 2 दिवसाच्या अंतरावर येशू होता. त्या काळचं 2 दिवसाचं अंतर म्हणजे 10 मैलाला एक दिवस म्हणायचे. 1 दिवसाच्या प्रवासाला काय म्हटलं जायचं, 10 मैल. 2 दिवसाच्या प्रवासाला 20 मैल अंतरावर यार्देनकडे तो होता, म्हणून येशूला यायला देखील 2 दिवस लागणार होते. हॅलो, 2 दिवसाच्या अंतरावर होता. 4 दिवस करेक्ट, ज्या दिवशी एंट्री झाली त्याला मरून 4 दिवस झाले, म्हणजेच ज्या दिवशी तो सांगायला आला होता. आणि येशूला हे सगळं माहित होतं का, हो, तरी देखील तो काय म्हणत होता, हा आजार मरणासाठी नाही, पण मेला की, तो मेला. हे ज्यावेळेस तो आला ना, त्या दिवशी त्याला कळालं की तो मेलाय म्हणून. शिष्यानं तर तो जाताना देखील म्हटला, शेवटी शिष्यांना त्यांनी क्लिअर केलं की तो मेलाय. आधी काय म्हटला, झोपी गेलाय. वाचायचं का, पुढे जावं तुम्ही. मार्था तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती, म्हणून तो आजारी आहे त्याने ऐकले, तरी तो त्याच ठिकाणी आणखी किती दिवस राहिला, 2 दिवस राहिला. त्यानंतर त्याने शिष्याने म्हटले, आपण पुन्हा यहुद्यात जाऊया. शिष्य त्याला म्हणाले, गुरुजी, यहुदी नुकतेच तुम्हाला दगड मार करायला पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता काय. डेरिंग. पुढे येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत की नाही याचं रिव्हिलेशन आपण नंतर पाहू. हे का बरं येशू बोलला आणि किती सुंदर आहे ते 12 तास, काय दर्शवतं पुढे जाऊन. दिवसा जर कोणी चालतोय तर त्याला ठेस लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेस लागते, कारण त्याच्या ठाई उजेड नसतो. हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर झोपला आहे. ऍक्च्युली त्याला काय सांगायचं होतं इथं, तो गेलाय आणि मेलाय, पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो. काय, पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो. पुढे जगात यावरून शिष्य त्याला म्हणाले, प्रभूजी, त्याला झोप लागली असेल तर तो बरा होईल ना, झोपलाय ना. अरे यांना माहीतच नाही मी काय बोलायला लागलो, हे काय ऐकतायत. असंच होतं ना वचन ऐकताना पण वाचताना पण. मग आपल्याला देव बोलतो. मग कसं बोलतो बघा पुढे. येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, परंतु तो झोपेतून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. येशू ऑलरेडी काय विषय बोलला होता, मरणाविषयी. पुढे, म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, आता बोललास तो, लाजर मेलाय. मी चांगली भाषा वापरत होतो, तो झोपलाय, निजलाय, आणि तुम्हाला तुमचं ऐकायचं होतं, म्हणा मेलाय म्हणून. ख्रिस्ताच्या नजरेत नवीन करारामध्ये जिथं जिथं ख्रिस्त येशू पूर्ण नव्या करारामध्ये विश्वासणाऱ्यांसाठी फक्त ज्यावेळेस मरणाविषयी बोलतो तो निजल्या झोपलाय असं म्हणतो. याईराची कन्या आपण नाही का मार्ककृत शुभवर्तमान 5व्या अध्यायात, मत्ते 9व्या अध्यायात ह्या गोष्ट आहे याईराच्या कन्याची. तर त्या ठिकाणी प्रभू स्पष्ट म्हणतोय की हसतात लोक, आणि ती मेली नाही, ती निजली आहे, ती झोपली असं तो म्हणतोय. असं म्हणल्यावर हसतात, तो हाकलतो लगेच बाहेर, चला. अविश्वासणाऱ्यांना लगेच तिथून निघा म्हणतो तो, कारण हा सगळा काम, सगळं कार्यक्रम हा विश्वासाचा आहे. लक्षात येत आहे किती छान ना. जुन्या करारात एक वेळी महिला असा हे शब्द वापरलाय,
परंतु नव्या करारामध्ये फक्त विश्वासणाऱ्यांसाठी मरणाच्या ऐवजी शब्द कुठला वापरलाय? झोपलाय, निजलाय. आणि खरंय हो, खरंय. कारण ख्रिस्त म्हणतोय 11व्या म्हणजे याच अध्यायामध्ये 25 पुनरुत्थान व जीवन मी आहे. आणि जे माझ्यावर विश्वास ठेवतात ना ते कधीच मरणार नाही. आणि जे मरतील त्यांना म्हणजे सार्वकालिक मरण येणार नाहीये, ते परत कुठेतरी दिसणार आहेत. कुठे? सुखलोकात परमेश्वराबरोबर. म्हणून आपण मरत नाही प्रियांनो. विश्वासणाऱ्यांना ही एक मोठी आशा आहे. ज्यावेळेस आपण ही पृथ्वी त्याला सोडतो ना त्यावेळेस आपण लगेचच दुसरीकडे दिसतो. कुठे? कुठे दिसतो? सुखलोकात देवाबरोबर अब्राहामाच्या उराशी दिसतो आपण, हो की नाही? एक प्रश्न विचारतो, आपण रुटीन नाही जायचा, चेंजेस. येशूला पण आवडतं. तुम्हाला काय वाटतं मेल्यानंतर माणसाचं काय होतं? पहिले थेसलोनिकन्स पत्र 5 अध्याय 23 वचन घरी जाऊन वाचा. त्याच्यात लिहिलं की मनुष्य जीव आत्मा शरीराने बनलेला आहे. शरीर इथंच राहिलं, शरीर इथंच राहिलं. उपदेशक 12:7 कोणीतरी वाचा. शरीर इथेच राहिलं आणि जीव आत्मा, जीव हा सोबतच असतो आत्म्याच्या. म्हणजे आता मेन आहे आत्मा. त्या आत्म्याचं काय होतं? आपण जनरल नॉलेज सारखं विचारतो. चला, तुम्ही कुठल्याही संस्कृतीतून आलात तरी काय हरकत नाही. तुम्ही ग्रीक संस्कृतीमधलं सांगितलं तरी चालेल, रोमन्स, पर्शियन, काही हरकत नाही. इक्लेसियन्स 12:7. तेव्हा माती पुरवत मातीच मिळते आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल. मग मीच उत्तर दिलो का? नाही, अजून प्रश्न आहे. हे कधी जातं आत्मा? असं मेल्या मेल्या जातं का? सक्सेसफुल झालेत. एखादा मांसाचा तुकडा तर आतमध्ये जास्त वेळ टिकतो इकडे बाहेरपेक्षा. असं सगळं आहे. इतकी सगळी योजना अनेक संस्कृतीमध्ये ठरवून ठेवली होती की काय होईल मेल्यानंतर. प्रश्न तिथेच आहे. तुम्ही काय सांगता? काय होतं मेल्यानंतर? आत्म्याचं काय होतं विचारायला लागलो, बॉडीचं काय होतं विचारे ना. हे तुमचे सांगा की, बोला. किती दिवसांनी? 3 दिवस तर तिथं आहेच. कुठे लिहिलंय का? काय पण बोलायचं. कुठे लिहिलंय का? सांगा सांगा. हे असं होणार नाहीये. बोला, मी थांबणार आहे तेवढ्यासाठी. रुटीन नाही करायचं. मंडळी हुशार झाली पाहिजे, वेडा गबाळ्यासारखं राहायचं नाही. 3 दिवस तिथं आत्मा फिरत असतो असं इतर संस्कृती सांगतात. तुम्ही बोलू शकता, संवाद साधू शकता त्यावेळेस. पण होतंय का की ते आत्म्याचं बोलणं तुम्हाला ऐकू येत नाही? त्रास दिलेल्यांना कसं बघत असेल ना तो आत्मा. घाबरता का? नाही. अशा अनेक संस्कृतीमधून अनेक गोष्टी येतात. पण खरं सांगू का, अज्ञानामुळे लोकांचा नाश होत आहे असं वचन सांगतं, हो ना. मग 2 लोकांना येशूने जिवंत केलं. नाईन गावी विधवेच्या पुत्राला फ्युनरल चालली होती. ते तर ओपन कॅस्केट होतं, म्हणजे आपल्या भाषेत काय, तिरडी खांदा देऊन चालला होता. आणि येशू आला आणि तिरडीवरच्या माणसाला उठवलं, उद्ध्वस्त केली. येशूला फ्युनरल उद्ध्वस्त करायला खूप भारी वाटते. हे बोरिंग काम नको. अरे वाजवा टाळा त्यासाठी. शोकांतिका त्याला आवडत नाही. तो त्याची एंट्री झाली की फ्युनरलची वाट लागली समजायची, हो की नाही. तो जस्ट मेला होता. याईराची कन्या तर नुकतीच मेली होती. असं आता तो नाईन गावातल्या त्या विधवेचा पुत्र
कधी मेला माहीत नाही, पण यहुदी संस्कृतीमध्ये मेल्या पुरायची पद्धत आहे, ते ठेवत नाहीत. तर त्यांचं म्हणणं आहे की ते आत्म्याला लवकर शांती मिळो, तो त्याला अनंत काळामध्ये विलीन होण्यासाठी लवकर संधी मिळण्यासाठी लवकर फ्युनरल करायची ही पद्धत त्यांच्यात होती. चांगली पद्धत आहे. आणि मग पण तरी देखील सकाळी गेला होता का रात्री गेला होता, वी डोंट नो की 9चं ते जे फ्युनरल चाललं होतं, अंत्यविधी चालली होती, ते किती तासांच्या नंतर होतं. पण याईराची कन्या मात्र वाटेतच नाही का मेसेज मिळतो, आता प्रभूला त्रास देऊ नका गुरुजींना, ती गेली आहे. पण तो म्हणतो थांबा, ती झोपी गेली आहे, डोंट वरी. ख्रिस्तामध्ये आपण सगळे काय होणार आहोत, झोपी जाणार आहोत. आणि जर रॅप्चर झालं तर ती संधी नाही मिळणार, झोपी न जाता डायरेक्ट उचलले जाणार. हो की नाही? छान ना? माझं आत्ता एक क्षणी रॅप्चर झालं तर बरं आहे, तर CCTV आहे. किती लोक होते आणि किती उरले हे लगेचच कळेल. पण माझी इच्छा आहे की इथले सगळे उचलले जावे, सगळे. कारण खाली राहिलो तर भयानक आहे, भयंकर होणार आहे. तो 7 वर्षाचा काळ तुम्ही तग धरू शकणार नाही, तुम्ही रक्त साक्षी व्हाल. आता टाचणी टोचून घेणार नाही, परंतु रॅप्चर झाल्यावर खाली उरलो ना, एवढं मोठं गिल्ट फील होईल, आपण एवढे पापी ठरलो की रॅप्चरमध्ये गेलो नाही. आणि जर आता स्वर्गात जायचं असेल त्याच्याबरोबर अनंत काळामध्ये, अनंत काळाचं जीवन आठवेल. मग सगळे प्रीचिंग आठवतील. मागच्या संडेला काय झालं कोण सांगेल का? प्लीज प्लीज. नाही आठवत? थोडं. तो सर्वांचा देव आहे. पण नसेल खूप डिटेलमध्ये गेलं तरी तेवढं नाही आठवतो. फक्त ते मी पण वधवून घेतलं होतं ना 4 वेळा, तो सर्वांचा देव आहे, सर्वांचा देव आहे. हा, तो पक्ष नाही की, हो की नाही? अजून 2 आठवड्यापुढचं विचारलं तर नाही. अहो सर, हे काय, ज्या घरातून मी जन्माला आलो ना, माझ्या वडिलांचं नाव घेतो, आजोबाचं घेतो, पंजाचं थोडं आठवावं लागेल, खापर पंजा माहीतच नाही सर, आणि त्याच्या आधीच अजिबात माहित नाही सर. मग जिथं रक्ताचं नातं आहे तिथं आठवत नाही, तुम्ही सरमनचं विचारता राव. 4 आठवड्यापूर्वीचं नाही आठवत. तुम्ही चॅलेंज देतो, तू लिहून गेली ना, तुला मात्र शक्य आहे. कारण तू जर रिवाइज केली तर तुला शक्य आहे. मी खूप लोक, एक मी नाही का आईन्स्टाईनच्या बाजूला तुमचेच फोटो लागतील बरं का. खूप हुशार आहे तुम्ही. कोणी बायबल आणत नाही, कोणी लिहायला बसत नाही. असं घेतलं की नाही, असं आलाय ना कानात, ते तुम्ही चर्च बाहेर विचारा की तसंच्या तसं सांगतील सगळे, तसंच्या तसं, जसंच्या तसं. इतके हुशार आहेत. त्यामुळे सॅल्यूट आहे तुम्हाला, काय हरकत नाही. ही आमची एकमेव अशी मुलगी आहे की ती असं समजते की आईन्स्टाईनचा ना आपला काय संबंध नाही, मला आपलं लिहून घेतलं पाहिजे. काय तू पण लिहायला लागली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्नेल एक लिहून घेत असती, बरोबर. अजून एक जण, हरकत नाही. मी याच्यातून उत्तेजना देतो बघा, जरी टोमणे लागतील, टोचेल, पण माझी एवढी इच्छा आहे की मी ज्या वेळेस बोलेन ना, अजून 2 वह्या आणले, अजून 2 लिहून घेतले, अजून 4 जणांनी बायबल आणलं, तर देवाचा गौरव ना. म्हणून माझं काम मी करत राहणार. सो सॉरी की जरी कधी लागलं ना तर सॉरी. तर आईन्स्टाईनच्या भावा बहिणींनो, प्रसंग हा आहे की चॅलेंजिंग जॉब होता. याईराची कन्येला लगेच त्यांनी उठवलं, मुद्दा सोडायचा नाही. याईराच्या कन्येला त्यांनी उठवलं. या सगळ्या वेळी ना कुठंतरी बॅक बायटिंग झाली असेल. हो, काय झाली असेल? जादूगर आहे तो, आत्मा तिथंच असतो 3 दिवस. बंधूंनी लगेच बोलून घेतला. हा, स्वतः तर करायचं नाही, करून दाखव तू. हे नाही बाबा, आपल्याला नाही जमत. पण टोमणे मारायला, नावं ठेवायला पैसे नाही पडत ना. मग हे सगळं झालं होतं, पण येशू त्यांच्याकडे लक्ष दिला नाही. पण यावेळेस मुद्दामून लक्ष दिला. त्यामुळे योहान कृष्ण शुभवर्तमानामध्येच हे लाजराची गोष्ट दिसते, बाकी कुठल्या शुभवर्तमानामध्ये दिसत नाही. आणि याच पुस्तकामध्ये शेवटी असं देखील योहान म्हणतो की प्रभूची जर कार्य लिहित बसलो तर या जगात मावणार नाहीत इतकी पुस्तकं, वही म्हणजे वह्या मावणार नाहीत इतके लिहिले जातील पुस्तकं, इतकी कामं त्याची आहेत. आणि मग या ठिकाणी आपल्याला दिसतं की तो 4थ्या दिवशी आला. कारण
सर्व संस्कृतीच्या म्हणण्यानुसारचं म्हणणं झालं का? 3 दिवसपर्यंत आत्मा आणि जीव तिथंच हिंडत असतात. ओके, 3 दिवस झाले म्हणून येशू 2 दिवसांनी लेट आला. त्याला माहित होतं, हो होऊ दे होऊ दे. अरे तो मेलाय म्हणतो तूच, आणि तरी देखील कूल आहेस. प्रेम आहे म्हणतोस, प्रेम आहे म्हणूनच कूल आहे. तुम्ही संकटात असता, तुम्ही त्रासात असता, पण प्रार्थनेचं उत्तर मिळायला लेट होतं. कधी कधी डळमळीत होतो आपण. डोंट वरी, फॉर हिज ग्लोरी ही इज वेटिंग. त्याच्यातून त्याचा गौरव होणार आहे, तुमचं कल्याण होणार आहे. तो वाट बघतो मुद्दामून. सो तुमच्याकडे काही अशी काही प्रश्न असतील ना, तर डोंट वरी, तो वाटेवरच आहे. त्याला कळालंय काय झालंय तुमच्या जीवनामध्ये. ज्या घरावर प्रेम आहे ना, मार्था, मरिया, लाजरच्या, त्या घरात किती दुःखद घटना घडली आहे, ते किती आकांताने रडतं, ही नोज एव्हरीथिंग. तो पाहू शकतो, त्याचे नेत्र सर्वत्र आहेत. तोच देव आहे, तो सर्वत्र त्याचे नेत्र आहेत. तो पाहत आहे सगळ्यांना. असं समजू नका की तुम्ही रडलात तरच त्याला कळणार आहे, तुम्ही खूप आकांत केल्यावर मग त्याला कळेल, असंही काही नाही आहे. ही इज वॉचिंग एव्हरी मिनिट, एव्हरी सेकंड. इतका प्रेम करतो तो तुमच्यावर. तुम्ही रडत आहात ना, त्याला वाईट वाटत आहे, पण तो वाट बघत आहे. आणि त्यातून त्याचा गौरव होणार आहे, देवाच्या नावाचा गौरव होणार आहे. आणि मग तो 4थ्या दिवशी येतो. आता काय म्हणणार आहे? आता सांगा. मग मी हे सीन सांगणार नाही आता तुम्हाला. कुठलं सीन? खूप आहे बरं का. 3 रविवारी तर लागतील. असं सीन आहे ते, खरं खूप सुंदर आहेत. पण आपल्याला पाम संडे पुढे, त्यामुळे आपण आज आपल्याला जे देव चालवेल त्याप्रमाणे आपण कन्क्लूड करूयात. तर तो येतो आणि मग मार्था येते. सुरुवातीला दरवेळेस मरिया येत असते, पण यावेळेस मार्था आली. आणि दोघींनी पण नंतर येऊन एकच प्रश्न विचारले की जर प्रभू तू असला असता तर माझा भाऊ मेला नसता. आणि पुन्हा मार्थाचा तर ग्रेट विश्वास, तरी देखील तू आता पण जे काही मागशील ना देवाकडे, तो पूर्ण करेल, कारण तू देवाचा पुत्र आहेस. असा विश्वास आहे. पण बघा, विश्वास कृतीमध्ये उतरत नाहीये. कारण ज्यावेळेस तो त्या कबरेकडे जातो, तीच म्हणते 4 दिवस झाले वास येत असेल, ती अडवते त्या कामापासून. म्हणजे विश्वास आहे पण कृतीत नाहीये. आपलंही तसंच झालंय ना. त्याच देवावर विश्वास ठेवतो, विश्वास आहे, पण इतक्या उच्च लेवलची ऍक्शन आपल्याकडून होत नाही त्या विश्वासाने. ओ प्रभूंनी बघा ना काय केलं, किती किती जबरदस्त उदाहरण आहे प्रभू येशूचं. त्याची बॉडी सडलेली आहे, वास येत आहे, 4था दिवस आहे, सडायला सुरू झालेली आहे. आता स्टिंकिंग होत, आपण जाऊन पाहू शकत नाही. चेहरा असे झाले असतील, कदाचित मुंग्यांनी खायला सुरू केलं असेल, काय 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 डोंट नो. मसाले लावल्यामुळे कदाचित काही दिवस येत नाहीत. मसाल्यांचा जो उग्र वास आहे तो संपेपर्यंत कदाचित जंतू आणि किडे नाही खाणार, परंतु आतून बॉडी स्टिंकिंग म्हणजे कुजायला सुरू झालेली आहे. या प्रोसेसमध्ये आता नाही का जगातले सगळे तत्वज्ञानांची शहाणपण, बुद्धी, चातुर्य बाजूला. आता झालं का तुमचं? 3 दिवसाचं आहे ना. ओके. इस्रायली यहुदी कॅलेंडरनुसार सुद्धा. कारण हे सदुकी तर काय डेंजर लोक होते. सदुकी ज्यांना आपण इस्रायली म्हणतो, इस्रायली मधले सदुकी गँग पुनरुत्थानच नाही म्हणतात. ते काय म्हणतात? पुनरुत्थानावर विश्वास न ठेवणारी टीम होती. असंच आपल्यामध्ये पण असतात. वेगवेगळ्या विचारसरणीने ऑर्थोडॉक्स, कोणी काय नाही का, आता मी नावं नाही ठेवते, सगळ्या वेगवेगळ्या प्रथेचे, पंथाचे रूढी माळणारे अनेक लोक असतात. पण प्रभू सगळ्यांचा आहे, ते एक बरं आहे. पण मागच्या वेळेस बघितलं, तो सगळ्यांचा आहे. त्या सदुकी लोकांना देखील इथे चपराक आहे. आणि आता कसं झालंय सीन सांगतो. कितवा दिवस आहे? 4था. प्रोफेशनल रडणारे गेलेले आहेत. 4था दिवस आहे. मंडळीतले लोक, मित्र मंडळी भेटायला आलेले आहेत. त्यात मार्था येऊन कानात सांगते, मरिये गुरुजी आलेत, टीचर, शिक्षक आपले. म्हणजे कोण? रब्बी, गुरुजी, येशू. ती धावत जाते. पण ह्या लोकांना काहीच कळत नाही, कारण ती कानात बोललेली असते. ती धावत जाते. यांना काय वाटतं, आता ही कबरेकडे जाणार आणि धाय मोकलून रडणार, भावाची आठवण येत असेल. सगळी गँग तिच्या मागे पळत पळत. आणि कुठे सीन थांबताय? येशू कबरेजवळ आहे, तिथे येऊन मरिया येऊन थांबते. आणि सगळे लोक
म्हणजे हा सीन पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी आहे. शो हाऊसफुल आहे आणि प्रभूला मुद्दाम हे करायचं होतं. तो सगळं घडवून आणतो. कारण आता सगळ्यांना एका गोष्टींची आता धक्का बसणार होता. पहिल्या वेळेत 2 वेळा जिवंत केलं मेलेल्यांना, पण यावेळेस जिवंत करताना तुमची सगळी तात्विक पाया आहे ना, तो सगळं हलवून ठेवणार आहे. आता जिवंत करणं शक्य आहे का? कारण आत्मा कुठे गेला आता? तुमच्या सर्व संस्कृतीच्या पद्धतीप्रमाणे आता आत्मा अनंतात विलीन झालेला आहे. अनेक संस्कृती असे देखील विचार करतात की वेगवेगळ्या पुन्हा जन्म आहे, पुन्हा वेगवेगळ्या वस्तूंमुळे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जन्म होतो. आपण तिकडे जाणार नाहीये. लक्षात घ्या, आता आत्मा गेलेला 4था दिवस आहे आणि मग तो काय करतोय? आता धोंड काढायला सांगतोय. काय काढायला सांगतोय? धोंड काढायला सांगतोय. एवढा मोठा चमत्कार असं करू शकला नसता का? लांबून सांगा करू शकला असता का नाही? फक्त तुमचा विश्वास आहे? हो, मेलेल्याला जिवंत करणं सोपं आहे का धोंडा बाजूला करणं सोपं आहे? धोंड बाजूला करणं इझी गोष्ट आहे. चमत्काराने माशाच्या तोंडातून जर नाणं काढू शकत असेल, वादळ थांबवत असेल, वादळ हो, दगडाची तर वजनाची एक मर्यादा असेल ना, 200 किलो 500 किलो 1000 किलोचं ते धोंड असेल कदाचित, पण वादळाची क्षमता त्याच्यावर मोठी आहे. पण तो आवाजाने नुसतं थांबवतोय, मग तो असं केल्याने दगड सरकणार नाही का? का सरकवलं नाही? मग पद्धत निराळी आहे त्याची, सांगतो पुढे. आणि तो ओरडला. सगळ्यांचा विरोध, बहिणीचा देखील विरोध होता. अरे नको जाऊ तिकडे, वास येतो. आता कसं असतं ना, कोविडमध्ये आपण बघितलो, सख्खी बहीण प्रभू जिवंत करण्याची ताकद आहे असं हो म्हणते, पण वास येत असेल नको होता. कोविडमध्ये जगाने दाखवून दिली लायकी. जे पॉझिटिव्ह आहे ना त्याला नेगेटिव्ह लोकांनी असं ताटे दिलेत, तिकडेच तू. भयानक झालो. लोक रडत होते माहिती आहे का? बायको मुलं भीतीपोटी असं डोळ्यावर असं अंगावर हात ठेवून रडू शकले नाहीत, असं लांबून दाखवत होते. आणि आपण पण अशा भीतीने बघत होतो की ह्याला असं टच केल्याबरोबर आपण पण वरच जाणार आहे. झाली की नाही परिस्थिती? भयानक झालेली जगात. देव करो असं प्रसंग परत नाही येऊ. पण इथं तसं झालं की लाजरच्या बाबतीत बहीण म्हटली शेवटी, नको वास येत असेल गुरुजी. अरे विश्वास ठेव. पहिले थेसलोनिकस पत्रामध्ये सांगितलंय 4थ्या अध्यायामध्ये, आज्ञाध्वनी होईल, शाउट ऑफ कमांड, वर्ड ऑफ कमांड, दिव्यदूतांची वाणी होईल. ती आज्ञाध्वनी होती देवाची, ही होणार. आणि ती झाल्यावर काय होणार? कबरेतले मेलेले लोक उठवले जातील. सर्वात रॅप्चरच्या अगोदर पहिली घटना मेलेले उठणार आहेत. त्यांच्या आघाडीस आपण जाणारच नाही. आणि तिथं येशू म्हणतोय, लाजर बाहेर ये. थोडी गल्लत झाली असती तर बाहेर ये. कबरेतले सगळेच बाहेर आले, स्मशानभूमी रिकामी झाली असती, सगळे उड्या मारत आले असते. अरे कोणाला पकडायचं, कोणाला पकडायचं. झालं असतं की नाही सांगा? आणि असं होणार आहे का नाही? खरं होणार आहे का असं? योहानाचं पुस्तक 5वा अध्याय 25, 28 आणि 29 वाचलं. खरं असं सीन घडलं असतं का? येशू ने पुकारा, लाजर बाहेर निघ. हा हा, कारण कबरातील सर्व माणसे त्याची वाणी एक कबरातील सगळे माणसं त्याची वाणी ऐकतील. आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे. येस, कोणाची वाणी ऐकतील? शाउट ऑफ कमांड, वर्ड ऑफ कमांड, देवाची वाणी ऐकतील आणि कबरेतले लोक
बाहेर येतील. तुमच्या वाणीने काही होणार नाही. रोज कबरेवर जाऊन रडू नका किंवा काही बोलू नका, कारण ते आता कुठे आहेत बोलूयात आपण, ते कुठे आहेत. कारण येशू जे प्रश्न राहिला होता की नाही, तुम्ही काय विश्वास ठेवता. प्रियांनो, आता वल्हांडणाच्या सणाच्या वेळेस आपण बघणार आहे की गुड फ्रायडेला येशू ख्रिस्त वधस्तंभावर जो खेळला गेला त्यावेळेस दुसरं वाक्य काय होतं त्याचं? आंटी, काय होतं दुसरं वाक्य? आज खचित तू माझ्याबरोबर. आज म्हणा, आज आत्मा कधी जातो? आजच, आत्ता. इथून ट्रान्सपोर्ट डायरेक्ट सुखलोकात. उगीच घाबरत बसायचं नाही 3 दिवस. मी इतर संस्कृतीतल्या भावनांना काहीच ठेच पोचवायची माझी इच्छा नाही. मी आपण फक्त आपल्या फेथ बद्दल बोलवतोय. आपण पवित्र शास्त्रातील बघत आहे. ज्यांना त्यांना त्यांच्या विश्वासामध्ये वाढू देत, देव त्यांना आशीर्वादित करो. पण इथं स्पष्ट क्रूस खांबावर जेव्हा येशू ख्रिस्त म्हणत आहे चोराला की आज तू मेल्यानंतर कुठं असशील? निश्चितपणे तू माझ्याबरोबर कुठं असशील? सुखलोकात. डायरेक्ट सुखलोक विश्वासणाऱ्यांचं. आणि अविश्वासणाऱ्यांचं अधोलोकात 2 जागा आहेत. अधोलोक एकच जागा आहे. त्या अधोलोकामध्ये 2 पार्ट आहेत. एक अब्रामाचा ऊर ज्याला सुखलोक म्हणतो, आणि ज्याला लिटरली अधोलोक म्हणतो, जिथं भयंकर, जिथं गेहाना पण म्हणतात त्याला, नवीन शब्द इब्रूमध्ये, जिथं जळणं, ओरडणं, रडणं, दात खाणं निरंतर चालू राहणार आहे. आपलं पार्सल कुठं जाणार आहे? खूप त्याच्याबद्दल जागरूक राहा. कारण हे थोडंच आयुष्य आहे मातीच्या शरीराचं, ते अनंत काळाचं आहे. त्याची काळजी जास्त घ्या. म्हणून जे या शरीरामध्ये जे आपण खूप माझं संपत्ती, माझं टॅलेंट, माझं सगळं, याच्यानी जे गर्व करून आपण वागत आहे ना, ह्याची सगळी लिखापडी सुरू आहे. आणि कदाचित त्याच्यामुळे जर आपला नंबर तिकडे लागला नाही. असं पण आहे सर, मी ख्रिस्तावर विश्वास ठेवला, माझं सार्वकालिकतेसाठी तारण आहे. पण वाचूयात ना 28-29 वचन. मग जरा धक्का घ्या आणि सुधरा. बघा, वाचा 28 आणि 29, 5वा अध्याय. नाही, योहान 5:28. आपण याच्या विषयीच अजून तिथंच आहोत. याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरातील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील. पुढचं अजून डिटेलिंग आहे. ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी उठतील, आणि ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी उठतील. भयानक आहे. 2 पुनरुत्थान आहे. जे आद्या दोन्ही दिव्यदूतांची वाणी होईल आणि रॅप्चर होईल, ती पहिली जीवनाचं पुनरुत्थान आहे. आणि 1000 वर्षांच्या त्याच्याबरोबरच्या इथल्या राज्य केल्यानंतर, सैतानाबरोबरचं शेवटचं युद्ध झाल्यानंतर त्याला अनंत काळासाठी जेव्हा खाली डोहात टाकलं जाईल, आणि त्यानंतर नवे पृथ्वी, नवीन आकाश येईल, आणि त्यावेळेस एक शेवटचे न्याय होणार आहे. त्या सगळ्या प्रोसेस, नवे आकाश आणि नवी पृथ्वीच्या अगोदर तो पांढऱ्या सिंहासनावर बसणार आहे. आपण त्याच्याबरोबर असणार आहे, आणि तो न्यायाचा दिवस असेल. त्यावेळेस मधलं कबरातील विश्वासणारे, अविश्वासणारे सगळे उठणार आहेत. तेव्हा पण आज्ञाध्वनी होणार आहे. पण त्यावेळेस जेव्हा आवाज देईल ना देव, त्यावेळेस सगळ्यांना उठावं लागणार आहे. जे या पहिल्या पुनरुत्थानामध्ये स्थान नाही. मी याच्यावर शिकवलंय. पहिल्या पुनरुत्थानामध्ये आपलं नंबर लागावा याच्यासाठी प्रयत्न करा. दुसरं पुनरुत्थान फक्त न्यायासाठी आहे. लगाव व्हिडिओच आहे. तुम्ही जर त्या दिवशी म्हटलात मी खूप सत्कर्म केली पण भाऊ इथं कमी पडला, नाही ह्याचा तर लाव रे व्हिडिओ. त्या दिवशी काय केलं होतं, तारीख पण मला माहित आहे. काढ ती डायरी. मग तुम्ही सगळ्यांसमोर आपली नाचक्की होऊ नये म्हणून एकच म्हणाल, तू न्यायी आहे देवा, अनंत काळासाठी मी मरण्यासाठी तयार आहे, पण इथं इज्जत काढू नये. हे एकच पर्याय. हे सांगितलंय मी. म्हणून पहिल्या पुनरुत्थानामध्ये आपला नंबर लागेल याच्यासाठी प्रयत्न करा. आणि आता इथं काय होतं, ते जे पहिलं पुनरुत्थान आहे की नाही, जीवनाचं पुनरुत्थान, ते होऊ शकलं असतं जर फक्त बाहेर या म्हटलं असता तर. कारण हा कोण आहे, वर्ड ऑफ कमांड देणारा देव आहे. त्याचा शाऊट आहे, लाजर. साधं बोलला नाही तो. गर्दी जमलीये.
आपला हिरो आहे, असा तसा नाही, त्याला ऍक्टिंग बरोबर जमते. शाऊट आहे तो, शाऊट. लाजर बाहेर आहे म्हटला त्यांनी. कबरेतला झोपलेला माणूस येणार नव्हता, स्वर्गाचा पोर्टल उघडणार होता, तिथून आत्मा इकडे येणार होता. आज्ञा ध्वनी झाली पाहिजे होती, त्याच्या आज्ञेवरच पोर्टल उघडले जातात. देवदूत कोणाच्या पण भाषणाने पोर्टल उघडत नाही स्वर्गातले, आत्मे कोणाच्याही बाहेर येत नाहीत. तो श्रीमंत माणूस तो गरीब लाजराची तिथं अब्राहमाला ओरडत होता, अरे माझे भाऊ आहेत बाबा, जरा खाली जाऊन सांग, हे बांधकार तोड. जे संदेश ते इथं पास्टर लोक सांगत आहेत ना, यांचं नीट ऐकत नाहीत आणि वरून आलेलंच ऐकतील का? हे वाक्य आहेत. तुम्हाला इथूनच संदेश मिळणार. सुधारायचं तर इथूनच सुधारायचं, नाहीतर काय तुम्हाला हे नाही चॅलेंज, दुसरा मार्गच नाहीये. बोला लागलेत नाही तर रोज, दर रविवारी, दर गुरुवारी, दर मंगळवारी, बुधवारी, जिथे जिथे हाऊस ग्रुप आहेत, ओरडून ओरडून देव सांगत आहे, वर्ड ऑफ कमांड देत आहे तुम्हाला, सुधरा. अरे ते आवाज होता, स्वर्गाचा पोर्टल उघडणार होता. बरा लाजर म्हणून तो सुरुवातीचा शब्द ओरडला त्यांनी. अरे तो देव आहे, तो कधी चुकणार नाही. मी उगीच जोक केला, तो कशाला चुकेल? त्याला लाजराला उठवायचं होतं, कारण त्याला माहित आहे की पहिलं जे जीवनाचं पुनरुत्थान आहे ना, तो कुठल्या समयी आहे. कारण किती जणांचं तरी तारण व्हावं, कोणाचाही नाश होऊ नये याची वाट तो बघत आहे. त्याला आत्ता आहे हो, आत्ता देव म्हणू शकतो, देवपिता येशू दे आज्ञाध्वनी, कारण तो त्याच्याकडेचा अधिकार. त्यांनी किंमत मोजली क्रूस खांबावर, त्यांनी रक्त सांडलेलं आहे, सगळे अधिकार त्याला दिले. 5:22 मध्ये म्हणते न्याय करण्याचा अधिकार पुत्राकडे देवाने दिलेला आहे, योहानाच्या याच पुस्तकामध्ये. आणि म्हणून त्याच्याकडेच तो अधिकार आहे. तो कधी पण उठेल, देवपित्याने सांगितलं ना, तो म्हणेल, ज्या दिवशी तो स्वर्गातून आवाज दिल ना, सुखलोकातले सगळे पोर्टल उघडले जातील. आणि जे ख्रिस्तामध्ये निजलेले आहेत ना, मेलेले नाही, निजलेले, त्यांना पुन्हा जिवंत केले जाईल. पण किती फरक आहे तुम्हाला सांगतो. मला रिसासिटेशन, पुनर्जीवन झालं लाजरचं. तो पुनरुत्थित झाला नाही, पुनर्जीवन झालं. काय झालं? तो पुनर्जीवित झाला, कारण तो पुन्हा मरणार होता. पुनरुत्थानामध्ये पुन्हा मरण नाहीये. म्हणून जे पुनरुत्थान होणार आहे ना जीवनाचं, ती आज्ञा ध्वनी वेगळी असणार आहे. देव ज्यावेळेस म्हणेल ना, लोकांचं रॅप्चर होईल, मेलेले आधी उठतील, पण ती आज्ञा ध्वनी कशी असणार आहे? पुनरुत्थानासाठी असणार आहे. तेव्हा जेव्हा उठू तेव्हा एक गौरवी शरीर आपल्याला मिळणार आहे. ते गौरवी शरीर हे अनंत काळासाठी मिळणार आहे आणि ते पुनरुत्थान असणार आहे, ते पुनर्जीवन नसणार आहे. पण इथं जे लाजर उठवला गेला, इथे याईराची कन्या जी उठली गेली, ते नाईनच्या विधवेचा पुत्राचं पुनर्जीवन झालं. हे सगळे रिसासिटेशन आहे. इट इज नॉट अ रिझरक्शन, इट इज अ रिससिटेशन, नॉट अ रिझरक्शन. ते पुनर्जीवन होतं, पुनरुत्थान नव्हतं. पुनरुत्थान काय असेल 20 तारखेला आपण बघूयात. काय असतं पुनरुत्थान? पुन्हा मरण नाही, पुन्हा मरण नाही. एकदाच आपण एकदाच मरणार आणि एकदाच कायमचे उठवले जाणार. म्हणून येशूला आजही वेळ गेली नाही. त्याला फॉलो करा. तो म्हणतोय जर सत्कर्म करत नाही राहिलात तर जीवनाच्या पहिल्या पुनरुत्थानाला उठायची गॅरंटी नाही तुमची. आणि जर ती गमावली तर शेवटचं पुनरुत्थान न्यायाचं आहे, त्याच्याकडे जाऊ नका प्लीज. लक्षात येत आहे? आज लाजराला ज्यावेळेस जिवंत केलं, किती लोकांनी विश्वास ठेवला लगेच. पण तरी देखील असे लोक होतेच आणि असणारच. तुम्ही कितीही चांगलं प्रीचिंग करा, कितीही चांगल्या क्वायरमध्ये गा, कितीही चांगली सेवा करा, कितीही हाऊस ग्रुप गाजवा, देवाची सेवा करा, तुमच्या विरुद्ध बोलणारे लोक असणारच. पण येशूने जसं त्यांची गय केली नाही, त्यांचं केअर केलं नाही, तसं तुम्हाला देखील करायचं आहे. तुम्ही पुढे चालतच राहायचं आहे, तुम्ही तुमचं काम करतच राहायचं आहे. त्याला जीव धोक्यात घालून त्यांनी बेथानीमध्ये आला होता. त्याला दगडमार करणार होते. अरे खूप भारी आहे तिथं. तो थोमा काय म्हणतो माहिती का? काय डेरर आहे, ज्याला आपण उगीच शंका नाही का, संशयी थोमा म्हणतो. अरे ते थोमासारखी डेअरिंग दाखवा. तो काय म्हणतोय हे अद्या घरी जाऊन वाचा. त्यावेळेस तो म्हणतो ना, चला आता आपण लाजरला भेटायला जाऊ. गुरुजी आत्ताच दगडमार करणार होते, पुन्हा त्याच गल्लीत, पुन्हा त्याच एरियात. तिथे लोक बसले असतील आपली वाट बघत, आणि तुम्हाला तर ओळखतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्याला दुधीम म्हणणारा जो थोमा होता ना, तो सेम टू सेम जरा ख्रिस्तासारखा दिसणारा होता. म्हणजे चुकून देखील दगडमार ह्याला पण होऊ शकला असता, येशू म्हणून. हा डुप्लिकेट दिसतो म्हणून त्याला ट्विन्स म्हणलेलं इंग्लिशमध्ये, नीट वाचा. आणि मग
तो काय म्हणतो, अरे तसा पाहिजे जिगर. तो उगीच त्याला संशय घेणारा थोमा म्हणू नका. आणि त्याच थोमामुळे भारताचं तारण झालेलं लक्षात घ्या. कुठल्या इंग्रजांमुळे झालेलं नाहीये, कुठल्या इंग्रज नंतर आले, तोच थोमा इथं आला. अरे त्या थोमाची डेअरिंग आहे म्हणून आपल्यात पण डेअरिंग आहे. त्या थोमाची डेअरिंग काय होती माहिती का, चला मरायला जाऊ आपण ख्रिस्ताबरोबर. काय म्हणतो तो, मिळालं असेल तर वाचन ह्याच्यातच बघा, वचन मिळालं असेल तर वाचा. 16 आहे ना, काय म्हणतो, वाच बेटा. तेव्हा अरे काय डेरर आहेत. तेव्हा दिदूम म्हटलेला थोमा म्हणाला आपल्या गुरुबंधूंना, म्हणाला गुरुबंधू सगळे मोठे आहेत, 12 बाउन्सर मधले 11 बाउन्सर मोठे, त्याच्यापेक्षा बॉस एक काम करू, आपण येशूबरोबर मरायला जाऊ यार. पण जाऊ. त्या थोमाचं वचन इथं मिळालंय भारताला आणि त्याचे तुम्ही आत आपण डेररच आहे बॉस. लक्षात घ्या, टाळ्या वाजवा स्वतःसाठी. अशा थोमाचा उगीच एखादी एक चुकला म्हणून तसं नाही करायचं, पण तो आधी डेरर होता, लक्षात घ्या. आणि मग हे सगळं घडलं. आज एक गोष्ट लक्षात घ्या, येशू ख्रिस्त ते होण्यापूर्वी एक प्रार्थना केला. अजून त्याची बॉडी कुजत आहे. बघा मी काय सांगतो, आपण वी आर कन्क्लुडिंग. त्याची बॉडी कुजत आहे, वास येत आहे, 4 दिवस झालेत. सर्व प्रकारच्या संस्कृतीनुसार आत्मा निघून गेलेला आहे. पण आपल्याला माहिती आहे फर्स्ट डेलाच त्या क्षणीच तो सुखलोकात गेला होता आत्मा. आणि त्या परिस्थितीत तो येतो आणि सगळ्यांसमोर लोकांना कळावं या हेतूने तो देवाकडे आभार मानतो. तू माझी नेहमीच प्रार्थना आहे, तू म्हणून धन्यवाद. आता ह्याला उठवण्यासाठी देखील तू सहाय्य करणार आहेस. आपण पण तसं करायचं का हो, की आपली परिस्थिती चिघळली आहे किंवा ते वेळ निघून गेलेली आहे, आता हे उत्तर नाहीये, इम्पॉसिबल. आपलं जे अक्कल हुशार आहे की नाही, त्याच्या पलीकडची गोष्ट आहे ज्ञानाच्या. आता संपलं हे सगळं. जिथं पुन्हा काही पुनर्जीवनाची काही चिन्ह दिसत नाहीत, अशा वेळी आपण देवाला आभार देऊ शकतो का प्रार्थना करून, की तू हे करू शकतोस म्हणून ख्रिस्तासारखं. इम्पॉसिबल. आता म्हणजे नाही का, आता एक कसं, आता समजा मी म्हणजे नाही का काहीच केलेलं नाही, मी असं नाही म्हणत की एक्झाममध्ये अभ्यास करूनच पास व्हावं लागतं, पण काही काही वेळेला बघा की इम्पॉसिबल थिंग असते, पण तुम्ही रडता आणि प्रार्थना करता, इट इज पॉसिबल फॉर युअर गॉड ओनली. आणि मग घडतो. आणि असं कॅन्सर आहे किंवा परिस्थिती वयाची अशी झालेली की काही गोष्टी आता शक्य नाही आहेत. आणि ह्यानी काय तरी सांगतात, हाडं ठिसूळ झाले म्हणतात, पडलं की तुटतील, कोणाला काय असं कितीतरी अजम्पशन झालेले असतात, कोणी प्रिडिक्शन केलेले असतात. आर्थिक संकटातून आता बाहेर येणार नाही असं काहीतरी सांगितलेलं आहे. आता पलीकडे गेलंय, म्हणजे कुजा लागलाय, वास यायला लागलाय, त्या गोष्टींना आता काहीच करू शकत नाही. हाताच्या पलीकडची परिस्थिती असताना तुम्ही येशूसारखं असं म्हणू शकता का विश्वासाने की देवा तू हे करशील म्हणून, आणि त्याच्याबद्दल आधीच तू केलं म्हणून धन्यवाद, तू हे करणार आहे म्हणून धन्यवाद. जर तो विश्वास आला ना येशूचा, मग तुम्ही लाजरासारखं लोकांना बाहेर काढाल. बघा तो विश्वास ज्या दिवशी येईल ना, मग असे अनेक लाजर मेलेले, अनेक परिस्थिती जी मेलेली आहे, अनेक जी समस्या आपल्याला मरणाहून भयंकर झालेली आहे, त्याच्यातून तुम्ही बाहेर याल. पण तो विश्वास पाहिजे येशूसारखा की. आणि येशूने काय केलं, इम्पॉसिबल गोष्ट फक्त देवच करू शकतो तेच केलं. काय केलं, स्वर्ग उघडलं, आत्म्याला परत बोलवलं आणि त्याला बाहेर बोलवलं. आणि जे लोक करू शकतात ते कामं त्यांनी केली नाही, त्यांनी धोंड सरकवली नाही. तो बाहेर ये म्हणल्यावर तो उड्या मारत पळत बाहेर आला. प्रेत वस्त्रांनी तो गुंडाळला होता, प्रेत वस्त्राला लावतात ते रुमालानी त्याला तोंड झाकण्यात आलं होतं, आणि ते येशूनी म्हणलं की ते काढा. आज आपल्याला एकच करायचं की इम्पॉसिबल गोष्ट देव करेल, पण त्या इम्पॉसिबलच्या अगोदर काय करायचंय, ती धोंड काढायची आहे. तुम्ही जी रूढी परंपरेची धोंड लावून ठेवालात ना लोकांवर, ती धोंड काढायची आहे. जी अडचण आहे ना प्रभूच्या कामासाठी, ती अडचण दूर करायचं काम प्रभू म्हणतो तुम्ही करा. जो खिळा बसला ना तुमच्या डोक्यात की असं केल्यानेच देव प्रसन्न होतो, ते खिळा काढा, ती धोंड काढा. देव कुठल्या
रूढी परंपरेचा देव नाही येतो. तुम्ही झोपल्या ठिकाणी हाक मारा तो उत्तर देणारा देव आहे. ती धोंड काढण्याचं काम मी केलं पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे. तो सुटका देईल, पण सुटकेनंतरही काम आपल्याला करायचं. कुठलं? प्रेत वस्त्र काढायचेत. जी विनाकारण सदुकी परुषी जसं बंधनं घालत होते ना, ती बंधनं घालायचं सोडा. देवानी त्याला मुक्त केलेलं आहे, त्याला मरणातून बाहेर काढलेलं आहे. त्या व्यक्तीला स्वतंत्र करण्याचं काम येशूने केलेलं नाही, त्याला जिवंत करण्याचं काम केलेलं आहे. स्वतंत्र करण्याचं काम त्यांनी तुम्हा आम्हाला दिलेलं आहे. प्रेतवस्त्र तो स्वतः काढला नाही. तेच काम आज मंडळीला आणि तुम्हाला आम्हाला करायचं आहे. स्वतंत्र झालेल्या लोक, मग जिवंत पुनर्जीवन मिळतो ना, येशूला स्वीकारल्याने नवा जन्म येतो ना. तसंच आहे की ते आपण पहिल्यांदा रूढी परंपरेचे, जगातल्या सगळ्या अंधश्रद्धेचे धोंड बाहेर काढतो आणि सुवार्ता सांगतो. व्यक्ती जिवंत होतो, नवा जन्म मिळतो, पण प्रेतवस्त्रच काढत नाही. आपण काढायला लागलं तर दुसरा अजून गुंडाळतो. असं नाही, गुडघ्यावरच येऊन प्रार्थना केली पाहिजे. अरे अडकवलं अजून एक, असं नाही, ते घेऊनच प्रार्थना केली पाहिजे. अडकवलं अजून नाही नाही नाही, मेणबत्ती आणायला पाहिजे. मेणबत्ती शिवाय देव कसा ऐकेल? प्रेत वस्त्र काढायची सोडून आपण ते कशी ताट बांधून त्याला तसंच ठेवू. म्हणजे तो जीवन नवा जन्म घेतलेला माणूस म्हणेल मी तिथे बरा होतो ना. आता देवाने मला जिवंत केलं, पण तुम्ही स्वतंत्र होऊच दे ना मला. सिस्टर, या रंगाची साडी नाही घालायची, हे कलर नाही चालत बरं का देवाला. हा, कोण सांगितलं? कलरफुल देव आहे तो. कुठल्या ते कलर मध्ये अडकू नका. आपल्याला सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांना बंधमुक्त करण्यासाठी पाठवलंय. अडकू नका रे प्रियानो, परत अडकू नका रूढी परंपरेमध्ये. तुम्ही कोणी होत नाही, तुम्हाला फक्त देवाने सांगितलं मी त्याला नवा जन्म दिलाय, तुम्ही फक्त आणि फक्त त्याला फ्री करायचं आहे. आणि जर ते काम आपण करत नसेल तर पापात पडत आपण पाप करत आहोत, लक्षात घ्या. त्या व्यक्तीला सोडण्याचं काम आपल्याला दिलेलं आहे. नवा जन्म झालेल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घ्या, त्याला बंधमुक्त करा. सुरुवातीचं काम धोंड काढण्याचं आहे. अनेक जण करतील, सुवार्तेचं दान असणारे सुवार्ता सांगत राहतील, परंतु नंतरचं काम करणारे पूर्ण मंडळीला काम करायचं आहे. ती प्रेत वस्त्रात अडकलेली व्यक्ती काढायची आहे, नवा जन्म झालेल्याला बंधमुक्त करायचं आहे. अहो, ती किती सुंदर गोष्ट देवाने आपल्याला सांगितलेली आहे. अळीचं काय हो? अळी माहिती आहे ना, फुलपाखरामध्ये रूपांतर कसं होतं, त्याला मेटामॉर्फोसिस म्हणतात, हो की नाही? कायापालट, रूप बदल, मराठीतले शब्द. ते कसे होतं? अळीचा जन्म पृथ्वीवर राहण्यासाठी झालेला आहे. जमिनीशी निगडीत तिचं जीवन आहे. उडू शकते का अळी? उठल्या एवढी पेदी असते की तिला हलता येत नाही, असं तिचे पाया असं इरेविलेशे पार टिलू टिलू करत जरा जात असते पुढे. बरोबर आहे की नाही? खरं आहे की नाही? तिच्या मर्यादा आहेत की नाही? अहो, चालण्याच्या मर्यादा आहेत, प्रवासाच्या मर्यादा आहेत, खायच्या मर्यादा आहेत. ढोलू मटोलू तिथेच बसलेली असती, जमिनीशी निगडीत तिचं सगळ्या मर्यादा आहेत. पण ज्यावेळेस मेटामॉर्फोसिस रूपांतर होतं, ती एका नाही का छानशा तिच्या काय म्हणतात त्याला, ते कवचात ज्यावेळेस जाते ती, तसंच कुठेतरी मनुष्य कबरेत पडलेला आहे ना, आज्ञाध्वनीची वाट बघत. पृथ्वीवरचं जीवन संपलं, आता माझं कायापालट होईल, त्याची आज्ञाध्वनी होईल आणि ही कबर तोडून मी जाईन. आणि त्यावेळेस मी काय होणार आहे? फुलपाखरू होणार आहे, कलरफुल. आता माझी मर्यादा जमीन राहणार आहे का? नाही. आता मला जमिनीवर पण बसता येणार आहे, आकाशातही उडणार आहे. असंच गौरवी शरीर मृत व्यक्तीला पण मिळणार आहे. आणि जर त्या कोशात जायची संधी मिळाली नाही, रॅप्चर झालं, तर ते आपण अळीसारखे जे आहोत जमिनीवर, खूप मस्ती मज्जा नाही का, मस्ती नाही करायची. आपण त्यात तसंच आहोत. मर्यादा आहेत की नाही? पगार फिक्स आहे, व्यवसायाला मिळणारी वृद्धी फिक्स आहे. त्या अळीसारखं आहे, तिथंच. खूप नाही आहे असं आपलं, खूप नाही, मस्ती नाही करू शकत. आत्ता या क्षणाला कोण इथून आजचा क्षणार्थ अमेरिकेत जाऊ शकते का? नाही. पासपोर्ट काढावं लागेल, व्हिसा काढावं लागेल, विमानाने जावं लागेल. मर्यादा आहेत आपल्याला प्रवासाला, हालचालीला मर्यादा आहेत, जेवायला मर्यादा आहे, उत्पन्नाच्या मर्यादा आहेत, सगळ्या मर्यादा आहेत. हे सगळ्या मर्यादा तुटणार आहेत ज्या दिवशी पुनरुत्थान होईल. ज्या दिवशी आपलं पुनरुत्थान होईल, सगळ्या मर्यादा तुटणार आहेत. मेटामॉर्फोसिस व्हायची गरज आहे, काया पालट व्हायची गरज आहे, ती वेळ आलेली आहे आता.
मेलेल्यांसाठी ते वाट बघत आहेत, त्या क्यूबमध्ये आहेत, त्या आवरणामध्ये आहेत. आणि आपण ज्या सध्याला अळीसारखे जीवन जगत आहे ते वाट बघत आहे. आज्ञाध्वनी झाली तर मला तिथे जायची गरज नाही, माझा अळीतूनच डायरेक्ट फुलपाखरू होणार आहे. आणि फुलपाखरूचं जीवन कसं आहे, मी आकाशात स्वर्गात सुद्धा जाणार आहे, जमिनीवर पण येणार आहे. असं गौरवी शरीर आपल्याला देव द्यायला तयार आहे आणि ते मिळणार आहे, ते मिळणार आहे. आणि ती जवळ येऊन ठेपलेली आहे ती वेळ. म्हणून कबरेतले लोक असं वाट बघत आहेत, बॉस का आवाज सिर्फ आने की बाकी आहे. फक्त बॉस फक्त म्हणायचं बाकी आहे, बाहेर या. आता लाजर बाहेर या म्हणला फक्त, हो की नाही. इथं काय, ओनली फॉर लाजर. काय इथं या स्टोरीमध्ये काय, पुनर्जीवन कोणासाठी होते, तर फक्त ओनली फॉर लाजरस. पण पुढची आज्ञाध्वनी कोणासाठी असणार आहे, सर्व विश्वासणाऱ्यांसाठी. आणि त्याच्या पुढची आज्ञाध्वनी जगातल्या सगळ्या लोकांसाठी असणार आहे. आणि आता जी लाजराबद्दल बोललेली गोष्ट झालेली आहे, आता जीवनाच्या पुनरुत्थानाची आज्ञाध्वनी व्हायची राहिलेली आहे. आणि त्याचा समय जवळ येऊन ठेपलेला आहे. कधीही देवबाप येशूला म्हणेल, बेटा बोल आता तू, शाउट द कमांड, वर्ड ऑफ कमांड ऑफ लॉर्ड जीसस ख्राइस्ट. आपल्या महान देवादिदेव राजराजेश्वर सेनाधीश परमेश्वर येशू ख्रिस्त केवळ त्याची आज्ञा ध्वनी द्यायची बाकी आहे. ही इज अ रेडी, फक्त वाट बघत आहे सर्वसमर्थ पिता कधी म्हणेल. आणि तो धीराने सहन करत आहे. माझं हे लेकरू आत्ता सुधरेल, ते लेकरू आत्ता सुधरेल. कारण वचन योहान 5:28-29 घरी जाऊन वाचा. त्या पुनरुत्थानासाठी तुमचे कॅटेगरी ठरवायची आहे, सत्कर्म केलेले आणि दुष्कर्म केलेले. कुठली कॅटेगरीमध्ये तुम्ही येतायत आणि कदाचित तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असाल तर त्याला तुमच्या सत्कर्माच्या कॅटेगरीमध्ये येण्यासाठी कदाचित तो वाट बघत असेल. तो खूप सहनशील आहे. प्लीज त्याची परीक्षा पाहू नका. काया पालट व्हायची वेळ आलेली आहे. गौरवी शरीर मिळाल्यावर किती छान उडू ना आपण, रंगीबेरंगी त्या फुलपाखरासारखं. त्या शरीराला मर्यादा नसणार आहेत. येशू जेव्हा पुनरुत्थित झाला तो असं अधांतरी जात होता, अधांतरी येत होता. तेव्हा मात्र मजा येणार आहे बघा. असं अमेरिका का असं जाणार, असं जाणार. कारण येरुशलेममध्ये येशू बसलेला असणार 1000 वर्ष राज्य करताना. अचानक म्हटला, विनोद जाऊन जर आफ्रिकेतून ते हे घेऊन ये. यस सर म्हणून विनोद फक्त असं विदिन सेकंड जाणार. आणि सत्य आहे, गौरवी शरीर मिळणार ना, विदिन सेकंड जाऊन येणार आपण. काय सुंदर आहे ते जीवन.